अरे या पार्लर मधल्या बायका मेकअप करण्यासाठी वेगवेगळे ब्रश वापरतात. पण कंचा ब्रश कशासाठी वापरतात ते काय बी मला कळत नाही. तुम्हाला सुद्धा असे प्रश्न पडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. सर्वात आधी आपण मेकअप ब्रशचे प्रकार आणि त्याचा उपयोग जाणून घेऊया. नंबर 1, फाउंडेशन ब्रश. हे ब्रश असे छान मोठे आणि मस्त झुपकेदार असतात. हे फाउंडेशन लावण्यासाठी वापरले जातात. नंबर 2, पावडर ब्रश. लूज पावडर किंवा प्रेस पावडर वापरण्यासाठी याचा वापर केला जातो. याचा झुपका फाउंडेशन ब्रशपेक्षा बराच मोठा असतो. नंबर 3, स्टिपलिंग ब्रश. तर याचा वापर असा की जर एकदम हलकं फाउंडेशन, ब्लश किंवा हायलायटर लावायचं असेल तर याचा वापर होतो. नंबर 4, ब्लश ब्रश. याच्या नावातच याचं काम दडलंय, अर्थात ब्लश लावण्यासाठी याचा वापर केला जातो. नंबर 5, कॉन्टॉर ब्रश. चेहऱ्यावर मस्त कॉन्टॉर लुक तयार करण्यासाठी या ब्रशचा वापर होतो. आता ज्या लोकांना माहीत नसेल की कॉन्टॉर म्हणजे काय तर त्यांच्यासाठी सांगते. आपला चेहरा म्हणजे ऊन सावलीचं भिन्न मिश्रण असतं. तुम्ही मेकअप करता त्यावेळी या छटा लपल्या जातात आणि चेहरा संपूर्ण सपाट वाटतो. तर तसं वाटू नये म्हणून चेहऱ्यावर कॉन्टॉर लावलं जातं, जेणेकरून चेहऱ्याचे फीचर्स उठून दिसतील आणि मेकअप सपाट वाटणार नाही. नंबर 6, कन्सिलर ब्रश. आता कन्सिलर म्हणजे डोळ्यांखालील काळी वर्तुळे, चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी जे वापरलं जातं त्याला कन्सिलर म्हणतात. तर पार्लरमधील लोक आपल्या चेहऱ्याला डायरेक्ट हात लावू शकत नाहीत म्हणून ते कन्सिलर ब्रश वापरतात. तो हा अशा प्रकारे दिसतो. नंबर 7, फॅन ब्रश. हा चेहऱ्यावरील जास्तीची पावडर काढण्यासाठी वापरतात. तसेच हायलायटर किंवा ब्लश लावण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. नंबर 8, आयशॅडो ब्रश. अर्थातच डोळ्यावर आयशॅडो लावण्यासाठी याचा वापर केला. नंबर 9, स्मज ब्रश. आयशॅडो स्मज करून त्याला छान स्मोकी लुक देण्यासाठी या ब्रशचा वापर होतो. नंबर 10, ब्रो ब्रश. आयब्रो फ्रील करण्यासाठी याचा वापर केला जातो. नंबर 11, स्पोली ब्रश. हा लहानशा कंगव्यासारखा असतो. आपण केस कसे विस्कटले की कंगव्याने सरळ करतो, तसंच हा आयब्रो किंवा डोळ्यांवरील पापण्या नीट करण्यासाठी वापरला जातो. नंबर 12, लिप ब्रश. ज्या लिक्विड लिपस्टिक असतात ज्या कंटेनरमध्ये येतात अशा लिपस्टिक लावण्यासाठी या ब्रशचा वापर केला जातो. अग किती अवघड करून सांगितलंस ग. म्हणजे तुझं म्हणणं आता असं हाय की मला जर घरी मेकअप करायचा असेल तर मला एवढे सगळे मेकअपचे ब्रश घ्यावे लागणार काय? अग काहीतरी सोपं करून सांग. हो 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 सांगते. तुम्हाला सर्वच ब्रश घ्यायची अजिबात गरज नाही. तर कोणते 5 ब्रश तुमच्याकडे असले तरी तुम्ही उत्तम मेकअप करू शकता. चला तर मग बघूया. नंबर 1, फाउंडेशन ब्रश. फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी, प्रायमर लावण्यासाठी, कॉन्टॉर ब्लेंड करण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता. नंबर 2, पावडर ब्रश. आता खूप लोकांना हा प्रश्न पडेल की हा दिसायला तर सेम फाउंडेशन ब्रश प्रमाणे तर आहे, मग आम्ही तोच पावडर ब्रश म्हणून वापरला तर काय होतंय? तर नाही, कारण फाउंडेशन आणि बाकी क्रीम प्रोडक्ट्स वापरून तुमचा तो फाउंडेशनचा ब्रश ओला झालेला असतो आणि पावडर कोरडी असते. तुम्ही फाउंडेशनचाच ब्रश वापरला तर तुमची पावडर ओली होऊन खराब होण्याची शक्यता जास्त असते आणि तुम्ही अशा ओल्या ब्रशची पावडर नीट चेहऱ्यावर लावूही शकत नाही. तर पावडर ब्रशचा वापर तुम्ही पावडर लावण्यासाठी, ब्रॉन्झर लावण्यासाठी आणि मेकअपला फिनिश टच देण्यासाठी करू शकता. नंबर 3, ब्लश ब्रश. याने तुम्ही ब्लश, ब्रॉन्झर, कॉन्टॉर किंवा हायलायटर लावण्यासाठी याचा वापर करू शकता. नंबर 4, आयशॅडो ब्रश. आयशॅडो लावण्यासाठी किंवा डोळ्यांच्या बाजूला हायलायटर लावण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. नंबर 5, ब्लेंडिंग ब्रश. याचा वापर तुम्ही कन्सिलर ब्लेंड करण्यासाठी करू शकता. तुम्ही याने आयशॅडो सुद्धा ब्लेंड करू शकता. आता मेकअप ब्रश वापरताना काय काळजी घ्यायला हवी? कधी एक प्रोडक्ट वापरून झालं की ब्रश टिश्यूने व्यवस्थित पुसून घ्या, म्हणजे तुमच्या ब्रशला लागलेले प्रोडक्ट दुसऱ्या प्रोडक्टमध्ये मिक्स होणार नाहीत. कधीही स्वतःसाठी ब्रश निवडताना सिंथेटिक ब्रेसल्सचे असतील याची काळजी घ्या, कारण हे ब्रश क्रीम प्रोडक्ट्स आणि पावडर प्रोडक्ट्ससोबत छान जातात.
त्यामुळे अप्लाय करणं सोपं जातं. नेहमी ब्रश वापरून झाले की व्यवस्थित स्वच्छ करा, म्हणजे उरलेल्या प्रोडक्ट्सचा ब्रशमध्ये बॅक्टेरिया निर्माण होणार नाहीत आणि तुमच्या चेहऱ्याला अपायही करणार नाहीत. नेहमी चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या ब्रशमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा. मेकअप ब्रश ठेवताना ते व्यवस्थित ठेवा, कारण त्याचे ब्रेसिल्स वाकडे तिकडे झाले तर तुम्हाला वापरताना त्रास होईल आणि ॲप्लिकेशन नीट होणार नाही. राम राम मंडळी, ही तू मला सांगायला विसरली आहे, पण मी आठवण करून सांगते की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का.